पुण्यातील स्वारगेट बस स्थानकामध्ये 26 वर्षीय तरुणीवरती बलात्काराची घटना घडली आणि या घटनेमध्ये जो आरोपी आहे तो आरोपी खरं तर शिरूर तालुक्यातील गुन्हाट या गावचा आहे। मी सध्या आलो आहोत शिरूर तालुक्यातील गुन्हाट या गावामध्ये। याच ठिकाणी दत्तात्रय गाडे जो आरोपी आहे तो खरं तर या ठिकाणी वास्तव्य करतो। याच्या घराला आपण पाहतो की सध्या या ठिकाणी कुलूप असल्याचं पाहायला मिळतं। याच ठिकाणी दत्तात्रय गाडेसोबत त्याचे आई, वडील, पत्नी, 2 मुलं आणि एक भाऊ असा एकंदरीत त्याचा परिवार आहे। एकंदरीत ज्या पद्धतीने पाहिलं की स्वारगेटमध्ये जी घटना घडली त्या दिवशी दत्तात्रय गाडे हा मात्र या ठिकाणी सकाळी आल्याची माहिती सध्या स्थानिकांकडून मिळत आहे। सकाळी 11 वाजता तो या ठिकाणी आला होता। 5 वाजेपर्यंत या ठिकाणी खरं तो वास्तव्य करत होता। मात्र 5 वाजल्यानंतर खरं तर हा गुन्हा दाखल झाल्यानंतर जो दत्तात्रय गाडे आहे तो मात्र फरार झाल्याची माहिती सध्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत त्याच्यावरती सध्या पोलिसांनी 1 लाख रुपयाचा जरी ज्या पद्धतीने 1 लाख रुपयाचं बक्षीस या ठिकाणी ठेवल्याचं माहिती सध्या मिळत आहे। मात्र एकंदरीत दत्तात्रय गाडे याच्यासोबत काही राजकीय हस्तक्षेप आहे का, राजकीय काही वरदस्त आहे का हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। मात्र एकंदरीत गुन्हाट गावामध्ये जर तो 5 वाजेपर्यंत होता तर पोलिसांनी त्याला का पकडू शकले नाही, कारण की शेवटचं लोकेशन जर त्याचं शिरूर असेल तर पोलिसांच्या आणि तपास यंत्रणेवर सध्या प्रश्नचिन्ह निर्माण होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामन तुषारसह मी सुनील तिकडे, TV9 मराठी, शिरूर, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।